झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात मोठ्या चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे। यात चोरट्यांनी तब्बल 20 ते 22 तोळे सोन्यावर हात साफ केलाय। 19 मार्चच्या रात्री ही घरफोडी घडली। सिंधी समाजाच्या आराध्यदैवत झुलेलाल जयंतीच्या पूर्वसंध्येला कॉलनीत भजन व कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असताना चोरट्यांनी ही संधी साधल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार सिंधी कॉलनीतील रहिवासी दिलीप संगतमल वाधवानी हे घरात झोपले होते, तर घरातील इतर सदस्य भजन कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते। त्यांनी बाहेरून कुलूप लावून गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही घरफोडी केली। यात अंदाजे 20 ते 22 तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा ऐवज लंपास झाल्याची प्राथमिक माहिती आहे। ही घटना 19 मार्च रोजी रात्री सुमारे 12:15 ते 1च्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जातंय। लगभग 12 और 1:30 में हमारे घर पे चोर आए और गोल्ड लेके गए 20-22 तोला और 25,000 कैश। मैं अंदर सोया था, मगर बाहर से लॉक करके लॉकअप तोड़ के लेके गए। घटनेची माहिती मिळताच दोंडाईच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। सकाळी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी सविस्तर पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली। तसेच शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी ही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान श्वान पथक व फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सखोल पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।